सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटीची अनेक वाहनांना धडक पाहायला मिळाली। सोलापूर ते अक्कलकोट या महामार्गावर कुंभारीजवळ हा अपघात झालाय। या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची माहिती। टोलनाक्यावर उभे असलेल्या वाहनांना पाठीमागून एसटीची धडक बसली। एसटी चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याची प्रवाशांनी माहिती दिली। सोलापूर ते अक्कलकोट महामार्गावर कुंभारीजवळ हा अपघात झाला। एसटी चालक मध्यधुंद असल्याची माहिती त्या ठिकाणच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली। त्यामुळे या संदर्भात आगामी काळात आता काय चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सोलापूर अक्कलकोट महामार्गावरती कुंभारीजवळ हा भीषण अपघात झालेला आहे। या अपघाताचे दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। अपघातामध्ये 7 ते 8 प्रवासी एकंदरीत जखमी झाल्याची माहिती मिळते। सोलापूर अक्कलकोट या रोडवरती हा भीषण असा अपघात झालेला आहे। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटीची अनेक वाहनांना धडक देण्यात आल्याचा प्रकार त्या ठिकाणी घडला आहे। सोलापूर ते अक्कलकोट महामार्गावर कुंभारीजवळ हा अपघात घडलेला आहे। या अपघातात अद्याप 7 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। टोलनाक्यावर उभे असलेल्या वाहनांना पाठीमागून एसटीने धडक दिलेली आहे। एसटी चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याची प्रवाशांची माहिती। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जोडलेत। अनिकेत, खरं तर त्या ठिकाणी एसटी चालक मध्यधुंद असल्याची शक्यता त्या ठिकाणच्या प्रवाशांनी दिली, त्या संदर्भातली माहिती दिली आहे। आणि अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी असल्याचं कळतंय। हा नेमका अपघात कसा घडला, याची नेमकी काय कारण आतापर्यंत समोर आली? नक्कीच कारण आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरहून अक्कलकोटकडे निघालेल्या एसटी बस ज्या आहे ती कुंभारी जवळ येतात। जो टोल नाका आहे त्या टोल नाकाच्या परिसरामध्ये या एसटीनं जे आहे ते पाठीमागून 7 ते 8 वाहनांना जे आहे ते धडक दिली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जखमी जे आहेत ते लोक जे आहेत ते झालेले आहेत। खरं तर यामध्ये एसटी चालकाच्या बेशिस्तमुळे हा अपघात झाल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। खरं तर टोल नाक्यावरती उभे असलेल्या वाहनांना अचानकपणे पाठीमागून एसटीनं जे आहे ती धडक दिली। खरं तर आपण बघितलं गेलं तर एसटी चालक जो आहे तो मध्ये जो आहे तो मध्यधुंद अवस्थेत असल्याची प्रवाशांची माहिती आहे आणि यामुळेच एसटीनं जे आहे ते जोरात अनेक वाहनांना जे आहेत ते 3 ते 4 वाहनांना धडक दिली आणि त्यामुळेच हा मोठा अपघात झाला। मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। कारण खरं तर 7 ते 8 जे प्रवासी आहेत जखमी त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळं एकंदरीत हा जो चालक आहे एसटीचा तो मध्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। त्यामुळं पोलीस देखील या संदर्भात धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।